मित्रांनो, आज आपण अत्यंत पवित्र, पुण्यदायी आणि आत्मशुद्धीची संधी देणाऱ्या माघ पौर्णिमा या दिव्य तिथीचे महात्म्य, कथा आणि त्यामागील आध्यात्मिक रहस्य समजून घेणार आहोत. आजची ही कथा केवळ ऐकण्यासाठी नाही, तर मनात उतरवण्यासाठी, जीवनात आचरण करण्यासाठी आणि आपल्या अंतःकरणात भक्तीचा दीप प्रज्वलित करण्यासाठी आहे. माघे मासे गंगा स्नानम कोटी यज्ञ फलम लभेत. माघ महिन्यात केलेले स्नान, दान, जप, तप हे कोटी यज्ञांच्या फळासारखे पुण्य देणारे असते. हा महिना म्हणजे आत्मशुद्धीचा, इंद्रिय संयमाचा आणि भक्तीचा महिना. या महिन्यात पहाटे उठणे, पवित्र नद्यांचे स्मरण, साधे सात्विक अन्न, जप, ध्यान, नामस्मरण, दीनदुबळ्यांना मदत हे सर्व साधे उपाय आपल्या जीवनात चमत्कारिक बदल घडवतात. पौर्णिमा म्हणजे पूर्णता. चंद्र जसा पूर्ण होतो तसेच आपल्या मनातील भक्ती, श्रद्धा आणि विवेकही पूर्ण व्हावा, हा यामागचा भाव आहे. माघ पौर्णिमेला देवता पृथ्वीवर अवतरण करतात, पितर प्रसन्न होतात, ऋषीमुनी विशेष तप करतात, लक्ष्मीनारायण कृपावर्षाव करतात. म्हणूनच या दिवशी केलेली प्रत्येक छोटी साधना अमाप फळ देणारी ठरते. म्हणूनच मित्रांनो, आज आपण श्रवण करणार आहोत माघ पौर्णिमेची कथा. प्राचीन काळी भारतवर्षात अनेक ऋषीमुनी, तपस्वी आणि भक्तजन पवित्र नद्यांच्या काठी तपश्चर्या करीत असत. माघ महिना हा विशेष पुण्यदायी मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक स्नान, दान, जप, तप आणि भक्ती अनेक पटीने फळ देणारी असते. त्यातही माघ पौर्णिमा ही अत्यंत पुण्यप्रद तिथी मानली जाते. एकदा देवर्षी नारदांनी ब्रह्मदेवांना विचारले, हे ब्रह्मदेवा, माघ पौर्णिमेचे महत्त्व इतके का सांगितले जाते? या दिवशी असे काय विशेष घडते की सर्व देवता, गंधर्व, ऋषी, पितर आणि योगीगण या तिथीचे स्तवन करतात? तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, ही कथा फार प्राचीन आहे. ही कथा जो मनुष्य ऐकतो, वाचतो किंवा श्रद्धेने आचरण करतो, त्याची अनेक जन्मांची पापे नष्ट होतात. प्राचीन काळी चंद्रकेतू नावाचा एक राजा होता. तो धर्मनिष्ठ होता, परंतु राजकारण, युद्धे आणि सांसारिक मोह यामध्ये इतका गुंतला होता की त्याला प्रत्यक्ष साधना, उपवास, दानधर्म यासाठी वेळ मिळत नसे. राज्य वाढत होते, संपत्ती वाढत होती, पण मनःशांती मात्र कमी होत चालली होती. रात्रंदिवस चिंता, स्वप्नात भीती, मनात अस्वस्थता वाढत चालली. एकदा राजाने आपल्या गुरूंना विचारले, गुरुदेव, माझ्याकडे सर्व काही आहे, पण मनाला शांती नाही. यावर काही उपाय आहे का? गुरुदेव म्हणाले, राजा, तू माघ महिन्यात गंगा स्नान कर. विशेषतः माघ पौर्णिमेच्या दिवशी, ज्या दिवशी उपवास, दान, जप आणि भगवंतांचे नामस्मरण कर. तुझे पाप, ताप आणि संताप तिन्ही गोष्टी नष्ट होतील. माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर राजा चंद्रकेतू गंगा नदीच्या तीरावर पोचला. चारही बाजूंनी ऋषीमुनी, साधुसंत, स्त्री पुरुष, वृद्ध, लहान सर्वजण गंगा स्नानासाठी आले होते. राजाने श्रद्धेने गंगेत स्नान केले आणि मनात म्हटले, हे गंगे माते, माझे सर्व पाप धुवून टाक. स्नानानंतर त्याने ब्राह्मणांना दान दिले, गरिबांना अन्न वस्त्र दिले, विष्णू आणि महालक्ष्मीचे पूजन केले, महालक्ष्मी मंत्राचा जप केला आणि दिवसभर उपवास ठेवला. रात्री पौर्णिमेचा चंद्र पूर्ण तेजाने आकाशात प्रकट झाला. त्या क्षणी राजाला अद्भुत शांती जाणवली. मन हलके झाले, जणू अनेक जन्मांचे ओझे उतरल्यासारखे झाले. त्या रात्री राजाला स्वप्नात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचे दर्शन झाले. भगवान म्हणाले, राजा, तुझ्या माघ पौर्णिमेच्या व्रतामुळे तू अनेक जन्मांचे पाप नष्ट केलेस. जो मनुष्य श्रद्धेने हा दिवस पाळतो, त्याच्या घरात लक्ष्मी स्थिर होते, रोग, आजारपण, दारिद्र्य दूर होते.
यानंतर देवी लक्ष्मी म्हणाल्या, जो मनुष्य या दिवशी महालक्ष्मी मंत्र, विष्णू मंत्र किंवा नामस्मरण करतो त्याच्या जीवनात धनासोबत समाधानही येते. राजा जागा झाला. त्या दिवसापासून त्याच्या जीवनात विलक्षण परिवर्तन झाले. राज्य अधिक समृद्ध झाले, प्रजा सुखी झाली आणि राजाचे मन भक्तीत स्थिर झाले. शास्त्रानुसार माघ पौर्णिमेला गंगास्नान केल्यास पापक्षय होतो, दान केल्यास अक्षय पुण्य मिळते, उपवास केल्यास शरीर व मन शुद्ध होते, जप तप केल्यास जन्मजन्मांतराचे दोष नष्ट होतात, महालक्ष्मी पूजन केल्यास धन, ऐश्वर्य व सौभाग्य प्राप्त होते. माघ पौर्णिमा ही केवळ एक तिथी नाही, तर आत्मशुद्धीची संधी आहे. जो मनुष्य या दिवशी अहंकार सोडतो, क्षमा करतो, नामस्मरण करतो, दानधर्म करतो, त्याच्या जीवनात खऱ्या अर्थाने लक्ष्मीचा वास होतो. म्हणजे केवळ धन नव्हे, तर शांती, समाधान, आरोग्य आणि भक्ती. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः.